पण आता काम झालं पाहिजे तात्काळ, कारण शिरसाळा ही बाजारपेठ मोठी आहे. पुन्हा ईदगाह मस्जिद मध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या समाजाचं आता सगळ्या नमाज पडायला येणारे समाज आहे, सगळ्या त्या समाजाची सोय झाली पाहिजे. इथल्या सर्व जवळपासच्या सार्वजनिक विभागाच्या लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा मी सर त्यांना निवेदन देणार आहे आणि त्या खात्याशी जेवढे संबंधित लोक आहेत त्या सर्वांनाच निवेदन देऊन जर नाही ऐकलं तर मग आमच्या उपोषण शिवाय दुसरा मार्ग नाहीये. आता शिरसाळाची जनता शांत बसणार नाही, तुमचं काही चालू देणार नाही. आता तुम्ही काम करावं एवढीच अपेक्षा आणि चांगलं काम करावं एवढीच अपेक्षा. पाहू शकता आज आपण आलेलो शिरसाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ईदगाह चौक दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून हा जो सिमेंट रस्ता आहे या सिमेंट रस्त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, अनेक आंदोलनं केली जात आहेत आणि याच ठिकाणी याच रस्त्याच्या मधोमध जो डिवायडर आहे या ठिकाणी मयंकजी गांधी यांच्या माध्यमातून कृषिकुल जे आहे ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हे जे काम आहे या कामासाठी मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या ठिकाणी जे सिमेंट रस्ता आहे या सिमेंट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि ती खड्ड्यातील माती जी आहे ती माती ओढून या व्यापाऱ्यांना या नागरिकांना त्रास करत आहे. या ठिकाणी जर डिवायडर मध्ये झाडे लावले तर त्या धुळीमुळे ते झाडे सुद्धा मोठे होऊ शकणार नाहीत. त्या संबंधित शिरसाळ्यातील गोरख काळे हे संबंधित डिपार्टमेंटच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. ते आपल्यासोबत जोडले. दादा, तुम्ही या रस्त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अंबाजोगाई येथे आमरण उपोषणाला बसणार आहात. काय नेमकं कशासाठी बसणार आहात? धूळ ओळखी आहे सगळ्या व्यापाऱ्यांना इथं खूप त्रास होतोय. मयंक गांधी सरांनी आता हे सुशोभीकरणाचं काम चालू केलं. हा बघा इकडे दाखवा, यांना हे अँगल लावले तिथे सुशोभीकरण करायला. पण हे रस्ता जो खराब झालाय, इथं खड्डे पडलेत, रस्ता सगळा उकळून गेलाय आणि धूळ आहे का प्रचंड झाली आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच उडायला लागली आहे. आता शिरसाळा ते मुस्लिम समाज जास्त आहे. आता रोजाचा महिना येत आहे. इथं ईदगाह मस्जिदीमध्ये येणारे नमाज पडायला सगळ्या त्या मुस्लिम समाजाला पण खूप त्रास होणार आहे. त्यामुळं आता जर ईदगाह म्हणजे रोजेच्या महिन्याच्या अगोदर जर समजा त्यांनी जर काम केलं नाही तर मला त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसावंच लागेल. मग मी त्यांना रितसर निवेदन देणार आहे. बघितलं असं किती दिवसामध्ये हे काम झाले आणि किती दिवसात याची विल्हेवाट लागली. 2-3 वर्षामध्ये या रस्त्याचा फार बोजा वाढलेला आहे. काय दर्जा आहे, काय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्या गुत्तेदाराला विचारत नाहीत? नाही, अतिवृष्टी बी झाली. आता मागच्या काळामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली. रस्ता खराब होण्याचं कारण अतिवृष्टी बी असू शकते आणि असं म्हणता येणार नाही की बोगस काम झालं. पण आता काम झालं पाहिजे तात्काळ, कारण शिरसाळा ही बाजारपेठ मोठी आहे. पुन्हा इथं आता ह्या ईदगाह मस्जिद मध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या समाजाचं आता सगळ्या नमाज पडायला येणारे समाज आहे, सगळ्या त्या समाजाची सोय झाली पाहिजे. इथल्या सर्व जवळपासच्या सार्वजनिक विभागाच्या लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा मी सर त्यांना निवेदन देणार आहे आणि त्या खात्याशी जेवढे संबंधित लोक आहेत त्या सर्वांनाच निवेदन देऊन जर नाही ऐकलं तर मग आमच्या उपोषण शिवाय दुसरा मार्ग नाहीये. आता शिरसाळाची जनता शांत बसणार नाही, तुमचं काही चालू देणार नाही. आता तुम्ही काम करावं एवढीच अपेक्षा आणि चांगलं काम करावं एवढीच अपेक्षा. तुम्ही पाहू शकतात गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्या संदर्भात वेगवेगळे आंदोलन छेडण्यात आले, वेगवेगळे मार्गाने आंदोलन करण्यात आले. शिरसाळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ईदगाह चौक दरम्यान जो सिमेंट रस्ता आहे त्या सिमेंट रस्त्यावरती जलनायक मयंकजी गांधी यांच्या माध्यमातून सुशोभीकरणाचं काम हाती घेतलेलं. या ठिकाणी ते विविध प्रकारची वेगवेगळे झाडं देखील लावणार आहेत आणि त्या झाडांना संरक्षण म्हणून हे ब्रॅकेट सुद्धा लावण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. अतिशय सुंदर काम आहे, परंतु कुठंतरी या कामाला कुठंतरी व्यवस्थित करण्यासाठी हा रस्ता दुरुस्त होणे देखील गरजेचं आहे. हा सिमेंट रस्ता जो आहे त्या सिमेंट रस्त्यावर अतिशय माती आहे आणि ती माती या मोठमोठ्या वाहनांनी उडून पुन्हा त्या झाडावर जाणार आणि ती झाडे मोठी होणार नाहीत अशी देखील शंका व्यक्त केली जात आहे. आणि यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी या रस्त्याच्या प्रश्नाकडे पाठ फिरवलेले आहे, परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील गोरख काळे यांनी दिलेला. एकंदरीत पाहायला गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कसं लक्ष देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब कळसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.